नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. तो म्हणजे नीट 2026चा पेपर कसा असेल, पेपराची काठिण्य पातळी कशी असेल. नीट 2026 परीक्षा 3 मे 2026 रोजी होणार आहे आणि सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच विचार सुरू आहे की पेपर सोपा येईल की अवघड येईल की काही वेगळाच ट्रेंड येईल. प्रश्न समजून घेण्यासाठी आपण मागील 5 वर्षाचा ट्रेंड समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण नीट 2021 बद्दल पाहूया. नीट 2021 मध्ये पेपर मध्यम ते थोडा कठीण स्वरूपाचा होता आणि विशेषतः फिजिक्स हा भाग विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक होता, कारण त्यामध्ये संकल्पनात्मक प्रश्न जास्त होते. केमिस्ट्रीमध्ये संकल्पनात्मक प्रश्न होते आणि बायोलॉजीमध्ये NCERTवर आधारित प्रश्न असले तरी डायग्राम आणि सूक्ष्म तपशिलांवर भर होता. यावरून स्पष्ट होते की कन्सेप्ट क्लॅरिटी अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर आपण नीट 2022 कडे वळूया. यावर्षी पेपर थोडा लांब आणि ट्रिकी स्वरूपाचा होता आणि नवीन सेक्शन बी पॅटर्नमुळे अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला गोंधळ झाला. फिजिक्समध्ये संकल्पनात्मक प्रश्न आणि केमिस्ट्रीमध्ये मिश्र स्वरूप होते. यावरून असा निष्कर्ष निघतो की नवीन पॅटर्नशी जुळवून घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर आपण नीट 2023 बद्दल पाहूया. यावर्षी पेपर तुलनेने सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. बायोलॉजीमध्ये सरळ आणि NCERTवर आधारित प्रश्न होते. केमिस्ट्री सुद्धा सोपी होती आणि फिजिक्स मध्यम स्वरूपाचा होता. यावर्षी स्पीड आणि अचूकता यांना विशेष महत्त्व होते. आता आपण नीट 2024 बद्दल पाहूया. यावर्षी पेपर मध्यम स्वरूपाचा होता. बायोलॉजी पूर्णपणे NCERTवर आधारित होती. फिजिक्समध्ये गणिती प्रश्न होते आणि केमिस्ट्री संतुलित होती. यावरून स्पष्ट होते की NCERTचे सखोल ज्ञान असेल तर चांगले गुण मिळू शकतात. आता आपण नीट 2025 कडे पाहूया. यावर्षी पेपर मध्यम ते कठीण स्वरूपाचा होता. विशेषतः फिजिक्स कठीण होता आणि त्यामध्ये संख्यात्मक तसेच संकल्पनात्मक प्रश्न जास्त होते. बायोलॉजीमध्ये स्टेटमेंट आधारित थोडे आणि ट्रिकी प्रश्न होते. यावरून स्पष्ट होते की कन्सेप्ट क्लॅरिटी आणि टाइम मॅनेजमेंट दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्व 5 वर्षांचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की प्रत्येक वर्षीचा पेपर पॅटर्न आणि कठीणता बदलत असते. कधी फिजिक्स कठीण येतो, कधी बायोलॉजी ट्रिकी येते, तर कधी केमिस्ट्री संतुलित असते. म्हणजेच कोणताही एक पॅटर्न कायम राहत नाही. आता आपण नीट 2026 बद्दल विचार करूया. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कोणालाही 100% अचूकपणे सांगता येणार नाही की पेपर कसा असेल. आणि हो, इतर कोणीही व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा नवीन पॅटर्न पेपरच्या स्वरूपामध्ये दिसू शकतो. त्यामुळे तुमचे सर्व अंदाज निष्फळ आहेत. आपण एवढे नक्की सांगू शकतो की पेपर NCERTवर आधारित असेल, संकल्पनात्मक प्रश्न असतील आणि वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असेल. परंतु यासोबत नवीन ट्रेंड येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. म्हणूनच पेपर कसा येईल याचा अंदाज लावण्यात काहीही अर्थ नाही, कारण पेपर तुमच्या अंदाजानुसार सोपा किंवा कठीण नसतो, तर तुमच्या तयारीनुसार तो सोपा किंवा कठीण वाटतो. जर तुमची तयारी चांगली असेल तर कोणताही पेपर तुम्हाला सोपा वाटेल आणि जर तयारी अपुरी असेल तर अगदी सोपा पेपर सुद्धा कठीण वाटू शकेल. म्हणूनच आता तुमचा फोकस फक्त आणि फक्त तयारीवर असायला हवा. विजन करा, सराव करा, मॉक टेस्ट सोडवा आणि OMR प्रॅक्टिस करा. नवीन टॉपिक सुरू करण्यापेक्षा जे शिकलात ते मजबूत करणे अधिक महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आहे. पेपर कसा असेल हा विचार सोडा आणि मी किती तयार आहे हा विचार सुरू करा. नीटच्या अभ्यासक्रमाबाबत अचूक माहिती हवी असेल तर आमचा नीट 2025-26 मेजर सिलेबस चेंजेस हा आमचा व्हिडिओ नक्की पहा. तसेच सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे तुमचे स्वप्न असेल तर मिशन 650+ हा आमचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. महाराष्ट्रातील 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, 23 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस तसेच सर्व BDS कॉलेजेस यांची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 85% स्टेट कोटा आणि 15% ऑल इंडिया कोटा याबद्दल सुद्धा आम्ही सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. तसेच OMR शीट्स रूल आणि ड्रेस कोड रूल्स याबद्दल सुद्धा माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तेही नक्की पहा, कारण या छोट्या गोष्टीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. हे सर्व व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला नीट 2026 परीक्षेबाबत संपूर्ण आणि योग्य माहिती मिळेल.
यासाठी MMCC विरार या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्ह्यू चॅनल या टॅबवर जाऊन आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्हाला पुढे MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा BPT या कोर्सेससाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार तुमच्यासाठी सदैव तयार आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला फ्री अपडेट्स असा मेसेज करा. आम्ही तुम्हाला नीट 2026 परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर आणि विनामूल्य देऊ. यासाठी आम्ही कोणतीही रक्कम आकारत नाही. आमच्याकडून नीट परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून ते कॉलेज अलॉटमेंट लेटर मिळवण्यापर्यंत सर्व प्रक्रियेंचेच म्हणजेच ॲडमिशन, मार्गदर्शन, कॉलेज निवड, फी स्ट्रक्चर, कट ऑफ आणि डॉक्युमेंट्स याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 62. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.